नमस्कार. छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री म्हणजेच वेटरनरी रिजन बी चा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDSC, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रलचे MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तसेच कोर्स बद्दल या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क पण साधू शकता. हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, स्क्रीनवर दिसत आहे. तर चला आज आपण रिजन बी चा कट ऑफ बघणार आहोत. तर रिजन बी मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? तर ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे डिस्ट्रिक्ट आहेत रिजन बी मध्ये येतात. आता हे रिजनचा नेमकं काय आहे तर बघा, आपले जे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आहे त्याच्या दोन रिजन मध्ये गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिवाइड केलेले आहे. एक रिजन कोटा आहे आणि एक स्टेट कोटा आहे. तर रिजन कोट्यामधल्या विद्यार्थ्यांना 70% त्या कॉलेजच्या ठिकाणी सीट रिझर्व्ह राहणार आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यासाठी 30%. म्हणजे कोणत्या पण राज्यात कोणत्या पण जिल्ह्यातले विद्यार्थी समजा मुंबईच्या म्हणजे आता याच्यामध्ये एकच कॉलेज आहे मुंबई ना, वेटरनरी कॉलेज ऑफ बॉम्बे एकच कॉलेज आहे. तर याच्यामध्ये जर बाकीच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे जिल्हे सोडून ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे सोडून जर पुणे किंवा सोलापूर, सातारा, सांगली, मराठवाडा रिजन किंवा विदर्भ रिजन या रिजन मध्ये जर विद्यार्थ्याला इकडे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला फक्त 30% सीट्स मध्ये ऍडमिशन भेटते, 70% सीट मध्ये नाही. ते 70% सीट जे आहे ते ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सेव्ह आहे. तर मग आता याचा जे कट ऑफ काय असू शकतो यानुसार बघूया. तर याच्यामध्ये टोटल जे मुंबईमध्ये टोटल 85 सीट आहेत. तर 85 सीटचं त्यांनी कसं डिवाइड केलं गेल्या वर्षी त्यानुसार मी सांगत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 59 जे सीट्स आहेत तर 70% सीट मध्ये डिवाइड केलं. त्यामध्ये रिजन कोट्यासाठी त्यांनी 59 सीट सोडले होते गेल्या वर्षी आणि 26 सीट ज्या होत्या याच्यासाठी होत्या, स्टेट कोटासाठी होत्या. तर तो टोटल मिळून झालं त्या 85 सीट. तर अशा प्रकारे गेल्या वर्षी सीट डिस्ट्रीब्युशन होतं. तर यावेळेस आता आपण त्याचा कट ऑफ काय होता ते गेल्या वर्षीच्या कट ऑफ नुसार आपण एक अंदाजा घेऊया. जर एससी कॅटेगरी असेल तर त्याचा 264 कट ऑफ होता. ओबीसी कॅटेगरीसाठी 404, ओबीसी जनरल कॅटेगरीसाठी 467, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 193. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा गेल्या वर्षी कट ऑफ कमी गेला 193 होता. त्यानंतर एनटीटी कॅटेगरी 230, एनटीबी कॅटेगरी 276 आणि एससी बीसी कॅटेगरीसाठी 348 असा कट ऑफ होता. तर हा मी पुन्हा एकदा सांगतो, एससी कॅटेगरीसाठी 264, ओबीसी कॅटेगरीसाठी 404, जनरल कॅटेगरीसाठी 467, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 193, एनटीडी कॅटेगरीसाठी 230, एनटीबी कॅटेगरीसाठी 276 आणि एससीबीसी कॅटेगरीसाठी 348 हा गेल्या वर्षीचा बॉम्बे वेटरनरी कॉलेज मुंबई याचा कट ऑफ होता. आणि हा कट ऑफ पूर्णपणे व्हॅरी करणार आहे. तरी कसं किती विद्यार्थी कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये ऍडमिशन पार्टिसिपेट करतील राऊंड मध्ये, म्हणजे व्हेटरनरी करण्यासाठी इच्छुक असतील यावर पूर्णपणे हा कट ऑफ व्हेरिएशन करत असतो. म्हणजे जेवढे जास्त विद्यार्थी वेटरनरीसाठी जर पार्टिसिपेट करत असले काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये वेटरनरीचा तेवढा कट ऑफ जास्त जाणार आणि जेवढे कमी विद्यार्थी पार्टिसिपेट करतील तेवढा कट ऑफ कमी येणार. तर यानुसार असं विद्यार्थ्यांच्या म्हणजे कोणकोणत्या कॅटेगरीनुसार कोणकोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करतात यावर पूर्ण कट ऑफ डिपेंड करतो. कारण की सीट्स कमी आहेत, तुम्ही बघू शकता 59 सीट आहेत. त्यानुसार जर जास्त जर कॅटेगरीचे विद्यार्थी आले तर त्यांना कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनुसार पण त्याचा कट ऑफ व्हॅरी करत असतो. समजा ईडब्ल्यूएस चे गेल्या वर्षी कॅन्डिडेट कमी असतील त्यामुळेच 193 पर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे. जेवढे जास्त कॅन्डिडेट असतील तेवढा कट ऑफ जास्त जाणार, जेवढे कमी कॅन्डिडेट असतील तेवढा कट ऑफ कमी येणार. त्यानुसार हे पूर्णपणे व्हॅरी करतो. आणि या रेंजमध्ये तुम्हाला जर प्लस मायनस 20 ते 30 जर मार्क असतील तर तुम्हाला बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये पुन्हा एकदा लास्ट वेळ सांगतो तुम्हाला, एससी कॅटेगरीसाठी 264, ओबीसी कॅटेगरीसाठी 404, जनरल कॅटेगरीसाठी 437,
67, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 193, एनटीडी कॅटेगरीसाठी 230 आणि एनटीपी कॅटेगरीसाठी 276, एससीबीसी कॅटेगरीसाठी 348. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला नक्की बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.